एक व्यक्ती जत्रेत फुगे विकत होता. त्याच्याकडे लाल, निळे, हिरवे, पिवळे या व्यतिरिक्त बऱ्याच रंगांचे फुगे होते. जेव्हा त्याची विक्री होत नव्हती तेव्हा तो हेलियम गॅसने भरलेला एक फुगा हवेत सोडायचा. लहान मुले त्या उडत्या फुग्याला बघून तसा फुगा घ्यायला आतुर व्हायचे. मग ते लहान मुले त्याच्याकडे फुगे घ्यायला गर्दी करायचे आणि त्याची विक्री पुन्हा वाढायची. असंच जेव्हा जेव्हा त्या फुगेवाल्याची विक्री कमी व्हायची तेव्हा तो एक फुगा हवेत सोडायचा. एक दिवस त्या फुगेवाल्याला असं जाणवलं जसं की त्याची जॅकेट कुणीतरी खेचत आहे. त्याने खाली बघितलं तर तो एक लहान मुलगा होता. त्या मुलाने फुगेवाल्याला विचारलं, काका तुम्ही जर हवेत एक काळा फुगा सोडला तर तो पण उडेल का? लहान मुलाचा हा प्रश्न फुगेवाल्याच्या हृदयाला बेडला. फुगेवाल्याने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाला, बाळा, फुगा त्याच्या रंगामुळे नाही तर त्याच्या आत भरलेल्या हवेमुळे हवेत उडतो. मित्रांनो, आपल्या जीवनात पण हीच गोष्ट लागू होत असते. आपण बाहेरून कसे आहोत यापेक्षा आपण आतून कसे आहोत हे महत्वाचं असतं. तुम्ही तुमच्या मनात ज्या गोष्टी स्टोअर करता तसाच तुमचा ॲटिट्यूड क्रिएट होत असतो आणि हाच ॲटिट्यूड व्यक्तीला खाली पाडतो किंवा वर उचलतो. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका सर्व्हेनुसार आपल्या पिढीचा सगळ्यात मोठा इन्व्हेन्शन हा आहे की एक व्यक्ती त्याचा ॲटिट्यूड बदलून त्याची लाईफ बेटर बनवू शकतो. आपला ॲटिट्यूड आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवर प्रभाव टाकत असतो, आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफवर सुद्धा. एखादा व्यक्ती त्याच्या चांगल्या ॲटिट्यूड शिवाय चांगला ऑफिसर बनू शकतो का? एक विद्यार्थी चांगल्या ॲटिट्यूड शिवाय उत्तम विद्यार्थी बनू शकतो का? शिक्षक, व्यापारी, मालक, कर्मचारी एवढंच काय तर आपले आई वडील चांगल्या ॲटिट्यूड शिवाय त्यांचा रोल उत्तमरित्या निभावू शकतील का? आपलं क्षेत्र कोणतंही असो, आपले यशाचं रहस्य हे आपलं ॲटिट्यूडच असतं. आपला ॲटिट्यूड बेटर करण्यासाठी 3 E's महत्त्वाची भूमिका बजावतात. या 3 E's तुम्ही समजून घेतलं तर तुमचा ॲटिट्यूड अट्रॅक्टिव्ह दिसेल. यामध्ये पहिला E म्हणजे एन्व्हायरमेंट. तुम्ही कोणत्या संगतीत जगता किंवा कोणाच्या सहवासात राहता हे तुमच्या ॲटिट्यूडवर खूप इम्पॅक्ट टाकतं. जर तुम्ही 24 तास एखाद्या रागीट व्यक्तीबरोबर राहिलात तर याची दाट शक्यता असते की तुम्ही पण त्याच्यासारखे रागीट व्हाल. आणि जर तुम्ही तेच 24 तास एका संन्यासी सोबत राहिले तर तुम्ही खूप शांत व्यक्ती व्हाल. दुसरा E आहे एक्सपिरियन्स. वेगवेगळ्या लोकांकडून मिळालेल्या अनुभवांमुळे आपला व्यवहार बदलत असतो. जर एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला चांगला अनुभव भेटला असेल तर त्याच्याविषयी आपला दृष्टिकोन चांगला होतो, परंतु वाईट अनुभव मिळाला की आपण त्या व्यक्तीपासून सावध होतो. थोडक्यात काय तर आपल्या भूतकाळातल्या चांगल्या किंवा वाईट अनुभवांतून आपला ॲटिट्यूड चेंज होत असतो. तिसरा आणि शेवटचा E म्हणजे एज्युकेशन. शिक्षण हे 2 प्रकारचं असतं, फॉर्मल आणि इनफॉर्मल. आज आपण फक्त सूचनांच्या सागरात डुंबत चाललो आहोत, पण ज्ञान आणि समजूतदारपणा यांचा दुष्काळ पडला. एका चांगल्या योजनेने आपण ज्ञानाचं रूपांतर समजूतदारपणामध्ये करू शकतो. आपल्या जीवनात शिक्षक आणि शिक्षण या दोघांचंही खूप महत्त्व असतं. आपल्या जीवनावर यांचा प्रभाव आयुष्यभर पडत असतो. आपलं शिक्षण असं असलं पाहिजे की जे फक्त 2 वेळचं जेवणच नाही तर आपल्याला आयुष्य जगायला शिकवेल. तुमच्या बेटर लाईफसाठी तुमचा ॲटिट्यूड बेटर बनवा, कारण युअर ॲटिट्यूड कॅन चेंज युअर लाईफ.